बोलो कधी की बरं का एक गोळी घ्या पण हा हरी हरे अपार महिमा संतांचा अपार महिमा संतांचा
अपार महिमा संतांचा, अपार महिमा संतांचा, काय बोलू मी वाचा. माझे तरले पुढे तरते, माझे तरले पुढे तरते, जड जीवा उद्धरते. नाम मात्र रसायन, नाम मात्र रसायन, देऊनी तारिती संत जन. माझे तरले पुढे तरते, माझे तरले पुढे तरते, जड जीवा उद्धरते. ऐशा संता शरण जाऊ, ऐशा संता शरण जाऊ, एका जनार्दने धावू. माझे तरले पुढे तरते, माझे तरले पुढे तरते, जड जीवा उद्धरते. महायोग पीठे तटी भीमरत्या, परपुंडरी काय गातो मुनी. समागत्य तिष्ठन्त मानंद कंद, परब्रह्मलिंगं वदे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमने, पांडुरंगा करू प्रथम नमने, पांडुरंगा कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण, तेचे बंधू श्रीकरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सुपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यात्रय जणी देवाची. या जगद उद्धारा लागे धरिला अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यात्रय जणी देवाची. शरण शरण एक नाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं
मोक्षानां ज्ञानदानैक्य रक्षं गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठाल विठ्ठल। अपार महिमा संतांचा काय बोलू मी वाचा, मागे तरले पुढे तरते जड जीवा उद्धरती। प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो, किम निमित्तानं पण या ठिकाणी एकत्र जमलो हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पण कर्त्याचं थोडस कर्तव्य असतं म्हणून बऱ्याच दिवसापासून आपल्या ह्या गावामध्ये साधू संतांचा परमार्थ रुजावा, रुजलेला परमार्थ जीवाला कळावा, कळालेला परमार्थ जीवनामध्ये उतरावा आणि उतरलेला परमार्थ कृतीयुक्त व्हावा, एवढ्या करता साधू संतांना हा मंडप घातलेला आहे विठ्ठल। यावर्षी आपलं तप पूर्ण झालेलं नाही अजून, तिसऱ्या दिवशीचा भाव उभा आहे आणि तिसऱ्या दिवशीची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या सर्व आयोजकाच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं, मार्गदर्शकाच्या वतीनं माझ्यासारख्या पामराला दिली। तुमच्या सर्वांचे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो। आपल्या सर्वांचं हृदयस्थान असणारे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, आपल्या गावातील तपोमूर्ती हरिभक्तपरायण श्री देवानंद स्वामी यांच्या कुशल अशा आशीर्वादानं हा नामयज्ञ सोहळा चालू होऊन आजचा तिसरा दिवस उगला। मायबाप, तुम्ही सर्व गावकरी या ठिकाणी सहकार्य करतात। गावातील तरुण मंडळी, श्रद्धावान मंडळी, साधक मंडळी, या सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमाला असतं। तुमच्या सर्वांच्या चरणी लाख लाख धन्यवाद। ज्यांनी ज्यांनी अन्नदानाची सेवा घेतली असेल, संत पूजनाची सेवा घेतली असेल, भगवंत त्यांना कुठंच कमी पडून देणार नाही, हे माझ्या सद्गुरूच्या शपथेवर सांगतो विठ्ठल। धर्मनाथ बीजीचं या ठिकाणी औचित्य साधून जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथांचं पारायण आपण या ठिकाणी करतो आहोत। आमचे हरिभक्त परायण यंटील लोहार सर असतील, बापू महाराज असतील, संजय महाराज असतील, आपल्या गावातील अतिशय नम्र असलेले, नावाला शोभणारे असे हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती पांडुरंग महाराज असतील, या सर्व तुम्ही सर्व महात्मे या ठिकाणी सगळ्यांचे नाव घ्यायला लागलो ना तर इडच संपून जाईल। आता वाजले 9:15, आपल्या हातात आहे 10:30, बरोबर 1/4 तास आपल्या हातात आहे। कीर्तनकार काय धावणीचा बैल नसतो, जो साधू संतांना निरोप सांगितला तो निरोप घेऊन जाणारा तो हमाल असतो। त्याला संतांचंच कार्य करावं, इतर धुलं तिकडं मारावं, इथं नाही मारायचं विठ्ठल। सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, काल भैरव भगवंताच्या कुशीत तुम्ही आणि सर्वजण या ठिकाणी एकत्रित येतो मायबा। ज्या सज्जनांच्या माध्यमातून तुमच्या गावाचा येण्याचा आता हा 4था वर्ष आहे। योग आला, आमच्या अतिशय प्रेमाची निकटची प्रतंग सम्राट तुमच्या भागामध्ये कायम गाजलेली खानदेश रत्न म्हणायला हरकतच नाही त्याला, की आमच्याकडले पण खानदेशाची द्यायचा हल्ले मुक्काम इकडेच। हो मुकुंद महाराज, काय झालं, कार्यक्रम पत्रिका नव्हती बाबा, आणि कार्यक्रम पत्रिका नसल्यामुळे हा भंग कोणता घ्यायचा हे डोक्यात राहत आहे माझ्या। आतापर्यंतच्या काळामध्ये मुकुंद महाराज एका अभंगावर डबल कीर्तन नाही, म्हणून आपल्याला दिवस कोणता आहे तो पाहून अभंग घ्यावा लागतो। पुढे बी न हात दपलीन खिलची काढता नाहीये, म्हणून तुमचं स्टेटस पाहिलं मुकुंद महाराजांचं 2-4 दिवसापासून स्टेटस पाहिजे, तुम्हाला एखाद्या दिवशी तरी आपला स्क्रीनशॉट काढता येईल। चांगलं प्रेम आहे त्यांचं म्हणून ते टिकून राहिले, नाही तर किती का लोकांचं पाणीपत झालंय, ते टिकून राहिले म्हणूनच बरं आहे। आणि त्याही नाही ना तुमची नस ओळखली, त्याला आयरणी तोडकी बुडकी यस, त्याच्यामुळे ते टिकून आहे। चला, त्या प्रेमाच्या मूर्तीनं सांगितलं, अरे तुमचे गुरु भक्त आमच्याकडे आहे, तुमच्या गुरु परंपरेचा भाव आमच्याकडे आहे, तुम्ही एखादं कीर्तन लावून बघा। म्हणून त्या वर्षीपासून येण्याचा योग आला, तुमच्या सर्व संत महात्म्यांच्या दर्शनाचा योग आला मायबा। तुम्ही सर्व संत महात्म्याच्या चरणी
नतमस्तक होऊन माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाल. हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती बाळू महाराजांचे 2-4 फोन आले. बाबा आमचा कार्यक्रम तुम्हाला घ्यावा लागतो. आमची प्रेमाची मूर्ती काका दिलीप काका यांचा एक फोन आला. या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्व साधक माईबापांचा भक्तजनांचा दर्शनाचा योग येतो. मी खानदानी कीर्तनकार नाही. माझ्या 96 पिढ्यात कुणी कीर्तन करत नाही माईबाप. पण सद्गुरूंना माझ्यावर कृपा केली. लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची. मजवर कृपा बहुतांची. त्यांनी सांगितलं धर्माकरता फेटाबान मायबाप. म्हणून संताधारी कृता कुत्रा झालो. भुंकत देवळीला आलो. देवळीला यावं लागलं तुमच्या सर्वांच्या प्रेमाप्रती. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा संतपूर प्रकरणातील अभंग आहे. संप्रदायाचा दंडक आहे. पहिल्या दिवशी स्वरूपाचा अभंग मंगलाचरण घ्यावा, दुसऱ्या दिवशी नामपर असतो, तिसऱ्या फेरी संतपर प्रकरणातील अभंग असतो. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा संतांचं प्रतिजय महत्व सांगणारा. संत या जीवनामध्ये आल्यानंतर, संत जीवनात आल्यानंतर काय परिवर्तन होतं आणि काय व्हायला पाहिजे. संतांनी संताचा धंदा करावा, संतांनी रिकामे धंदे करू नये. मी नाही सांगत, नाद बाबा सांगतात. अपार महिमा संतांचा. किती महिमा आहे संतांचा तुम्ही आम्ही वर्णन करू शकत नाही. पण ओरिजिनल संत जीवनात यावा लागतो तर परिवर्तन होतं. नाहीतर 96 पिढ्या जरी गेल्या पिशा वाहता वाहता तोंड वासून द्यायची पाळी येते. विठ्ठल आपल्या गावातील मिस्त्री बाबांनी सुद्धा खूप मेहनत घेतली बरं परमार्थ उभा करायला. आम्हाला काही लागत नाही आयत्या पी घरल्या गावाडायला. आणखी एक सप्ताह आयोजकाला पुन्हा विनंती करतो. माझा बोलण्याचा उद्देश नाही, मी कुणाला उद्देशून बोलत नाही, पण तुमच्या सर्व सप्ताह कमिटीला खुल्या आम लोकांमध्ये सांगतो, मी 1 रुपया कीर्तनाचा घेत नाही. जर घेतला तर रवरव नरकाला जावं लागतंय. ही माझ्या गुरुची शपथ आहे. महा खानदानी धंदा नाही कीर्तन करणं. मी माझ्या करता येतो, तुमच्या करता येत नाही. मी काही तुमच्यावर उपकार करू नाही राहिलो. तुम्ही लाख मोलाचे सोन्यासारखे माणसं लाखो रुपये खर्च करून एवढ्या करता मला 2 तास भुकायला काय रोग येऊ राहिला. आणि याच्या पुढे ध्यानात ठेवा, माझ्या नावाला तुमच्या सप्त्यामध्ये जर 1 रुपया जर पडला तर आजची कमिटी मी मला तळतळाला लावू नका. मला तळतळाला लावू नका. मी माणूस, मी वेगळा माणूस आहे. मी माती फिरू माणूस आहे. मी कीर्तन माझ्या आनंदा करता करतो. 80 किलोमीटर धडकलो ना, मी तुमच्या करता नाही धडकलो. ज्याचा करता जन्माला आलो ना त्याचा सार्थक माझ्या सद्गुरूंना केलं. अरे काय देऊ शकतो त्यांना? ज्या सद्गुरूंना जन्म नाही याने आयुष्य केले, ज्या महात्म्याने तुमच्या गावामध्ये पाणी भरला, तुकड्या करता मौती झाली त्या महाराज महात्म्याच्या, चहावारी महात्मा मारला. आम्हाला काय लागत आहे उड्या मारायला? कोण घेताय कोण नाही घेत हा माझा प्रश्न नाही. पण तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून पाय पडून विनंती करतो, माझ्या नावानं जर तुमच्या वहीमध्ये 1 रुपया जर लागला तर याद ठेवा, पुन्हा तुमच्या देवळीचं तोंड पाहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, अपार महिमा संतांचा. किती महिमा आहे संतांचा? अरे तुम्ही आम्ही या साईड्या वाणीनं काय वर्णन करू शकतो मायबाप? तुम्ही आम्ही काय काय करतो काहीच करू शकत नाही. उपास तापास करता करता जमरे गेले.
व्रत वैकल्य करता करता शांत करता करता जमायरे गेले. तुम्ही आम्ही काय वर्णन करू शकतो त्या महात्म्यांचं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात एवढा मोठा तपस्वी महात्मा सिद्ध भगवंत अनुभूतीला आलेला नाही 36 वर्ष देवानं ज्याच्या घरात पाणी भरलंय तो महात्मा सांगतोय काय बोलू मी वाचा. मी त्याचं वर्णन करू शकत नाही. त्या संतांचं काय करतात ते जगाला लुटायला निघते काय. संत काय करत्या लोकांना गड्ड्यात घाली त्या काय. संतांनी संतांचं कार्य सोडलं म्हणून समाधान अवदासा प्राप्त केली. उक्ती जगाच्या कल्याणा हिडतो काय आम्ही का आमच्या कल्याणा कोणाच्या कल्याणा आम्हाला काय घेणं नाही. तुम्ही उद्या मरायच्या ऐवजी आज का मारा ना घेणं नाही आम्हाला. आमच्या बायका बरोबर लयटेची दे आमचं लयटेची चालू आहे. आता आम्हाला 5 लाखाची एकूण 15 लाखाची घ्यायची. आईची जीवावर पाहिजे तू उधार कोणी करीन अय भूता कोणी करीन. चेने खावे लोखंडाचे तवा ब्रह्मपदी नाचे आमच्या बापानं देव ठेवला काय. रात्रंदिवस 3 कार्यक्रम करू राहिलो आम्ही. अय मावतीला शोधू कोणी येणार नाही आमच्या. तुला वाटू राहिलं लोक कार्यक्रम तू नाही घेऊन राहिले येड्या. तुला वाटू राहिलं भ्रम झाला तुला. तो हा धंदा सोडून दिला. मला आता कालच एका ठिकाणी होतो एकादशीला. मला म्हणे बाबा हा एकीकडे सांगते माय अर्धा बाप सांगते अर्धा माय सांगते सोडून देते आणि मध्ये शिवाजी घुसतो. हा भंगाचा त्याचा ताळाच लागला. मग कायला करायचे धंदे. आमच्या साधू संतांनी हाडाचं गाडं काय करता केलंय शायनिंग मारा करता लोकांचं मनोरंजन कराय करता. अरे लोक मानतील नाही मानतील. आज आहे ना फुलाचे हार घातले ना उद्या वाकडे तिकडे उद्या हे चपलाचे हार घालायला सुद्धा मागे पडू पाहणार नाही. जगाच्या नादी लागत नाही. संत जगाच्या नादी लागत नसतात. जे जगाच्या नादी लागतात सांगू की द्यायला कोट जन्माचं जर पाप असेल ना तर बुवा जीवनात येतात. विठाला विठ्ठल त्या संतांची कृपा ज्यावेळेस होते नाथ बाबा सांगतात मागे तरले पुढे तरती. आतापर्यंत 4 वेद 4 शास्त्र 18 पुराणामध्ये पुरावे दिले. मागे तरले पुढे तरती जड जीवा उद्धरती. जीव कशाला आला कळत नाही. तुम्ही आम्ही का आलो कशाला आलो काय करायचं माहित नाही. कुठून धडकलं माहिती का आणि कुठं धडकायचं माहिती का. तोंड वासून जायचं माहिती बघ. माग तरले किती तरले कोट्यानं कोटी तरले. पुढे सुद्धा तरणारे याच्याशिवाय पर्याय नाही. याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून नाथ बाबा सांगतात नाम मात्र रसायन. काय द्यावा सांगताना अय बेटा तेरा भला होगा. बुवा लोकांची आडवी पडत लोक आडी हे त्याच्या बोखांडी तर ते त्याच्या बोखांडी. आणि घरी माय बापाला कधी विचारत नाही अय तुमच्याकडे सखरी दिलं पाय पडा द्या. आया हो सखरी दिलं पाय पडा द्या की पडा द्या. फक्त सक्रातीला दिवाळीलाच माहिती. म्हातारा म्हातारी कुठे गेले मग मध्ये काशीला. बुवा लोकांच्या टंगड्यात आडवे येतात आणि मायबाप भाकरीसाठी उपाशी मरतात. कळतं काय कळतं. आपले संत सांगतात
अरे कशाला रिकामा फिरतर बाबा तुझ्या गावात नाही का तीर्थर बाबा कशाला रिकामा फिरतर तुझ्या गावात नाही का तीर्थर बाबा कशाला रिकामा अन्न छत्र लावले काशी छत्र लावला काशी 9:30 वाजले घरी माया बापा उपाशी अरे हे दाना आहे का खरं रे बाबा कशाला चालला बोंबलत काशीला अन्नदान करायला घरी नीट माय बापाला अर्धी भाकर खाऊ घाल ना काय देतात संत नाम मात्र रसायन देतात जीवाचं आणि शिवाचं ऐक्य करण्याचं जे रसायन आहे ते संतांच्या जातीच्या शिवाय कुणाजवळ नाही थोडं कमी असलं तरी चालेल ना आपण काय गावाचं उक्त नाहीये फक्त शिट्ट्या मारू नका ते बघा नाही तसं तुमचे बी नाव राहिलं होतं म्हणूनच ते शिट्ट्या मारित होत मला ते टाळा लागत नाही देवा एकदा माझी गाडी हायवेला लागली की तुमच्या धुळे सुरत हायवेला माझी गाडी खाली उतरत तुम्ही पण तुमचं नाव कुठं लिहिलं नाही कसं काय नाव घ्यावं आता तुम्ही सक्रितीला नावं घेत्या ना आता नावच माहित नाही काय नाव घेत्या काय नाव आहे तुमचं तेच साऊंड सिस्टीम राजू माऊली वा 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 भगवंत तुम्हाला खूप कृपा करो जरांग्याच्या सभा तुम्हालाच येऊ विठाला संत काय देतात संत जीवाच्या उद्धाराचा ठेपा देतात त्याला नाम म्हणतात त्यांना समाजाशी घेणं नाही समाजानं मानलं काय समाजानं नाही जरी मानलं तर त्या संताला त्यांच्याशी घेणं नसतं देऊनी जड जीवाचा उद्धार करतात नाम मात्र रसायन देऊनी करती संत जन नामाशिवाय उद्धार होत नाही नामाशिवाय जीवाचा उद्धार होत नाही किती जरी टपुऱ्या माळी घातल्या किती जरी शेंडी लोगन लावला किती जरी पाठीला पोटला गुस्तर उपास केले किती जरी व्रत वैकल्य केले किती जरी तीर्थयात्रा केल्या किती जरी भ्रमण केलं चारीधाम केल्या सप्तपुऱ्या केल्या 12 ज्योतिर्लिंग केलं महाराष्ट्र दर्शन केलं नर्मदा परिक्रमा केली सारं जरी केलं तरी पण उद्धार होऊ शकत नाही उद्धाराचं साधन नामाचा कीर्तनाचा नाम म्हणजे सांगीला वांगी नाही नाम म्हणजे टलटा फल अंगण भेटत नाही अरे नाम अक्षरात मोडत नाही ते रसायन संत देतात म्हणून आयशा संत शरण जाऊ नाथ बाबा सांगतात मी अशा संताला शरण गेलो म्हणून तुम्ही पण जा तुमच्याकडे मेंढ्या आहे का मेंढ्या हा एक मेंढी जर पडली ना विहिरी मध्ये शाळेला कळत जाऊन पडत होत हाव एका बुवाना सांगितलं महादेवाला पाणी घातलं का रोग जाते आणि जेल खाल्ले का रोग जाते ही तिच्या बोखंडी तर ती तिच्या बोखंडी महादेवाला टाईमच नाही पहाटे 4 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजे लोक महादेव व्यस्तच पार्वती वाई तगली महाराज पांडुरंग महाराज मला फोन आला पार्वती मातेचा अरे पण यायला काहीतरी आवर घालाला मला यायला पागल करून सोडला यायला कामच नाही हे पाहिना रातन दिसो सगळ्या एकदा बोखंडी जाईन का महादेवाच्या महादेवाचा राहतं 3.5 फुटाचं बरोबर आहे ना पांडुरंग महाराज 3.5 फुटाचं काय राहतं माझ्यासारखे उपट सुंबे राहते आडगातनं उभं केलं कीर्तनात
लय ताठा त्याला मला येत काय अडगातो का उभं गातो तू काय येतं तुला गाजर मग ते ताठ राहतो ते लवत नाही कोणा पुढं म्हणून महादेवाचं दार आहे ना 3.5 फुटात राहतं किती मोठा असला तुर्रम खा किती मोठा तुर्रम खा असला ना त्याला नाक घासूनच जावं लागत आहे विठाला आयशा संता शरण जाऊ एका जनार्दनी धावू त्यांचं ध्यान करा त्यांना शरण जा आणि शरण गेल्यानंतर उद्धाराचा मार्ग संताच्या मुठीत असल्या कारणानं संताला शरण गेलं पाहिजे का गेलं पाहिजे मागे तरली पुढे तरती अनंत पाप्याचा सुद्धा उद्धार झाला मायबा वानराचा राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला आमचा होणार नाही का आमचा सुद्धा होऊ शकतो म्हणून मागे तरले पुढे तरते जड जीवा उद्धरती विठ्ठल संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला मायबाप विचार करा जीवनाचं जर गणित सोडायचं असेल जीवनाचं जर गणित सोडायचं असेल आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती करायची असेल संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती भुकणाऱ्याला कळून नाही राहिली हे जे मी भुकलो हे त्याला माहित नाही का म्हणत नाही का मग संताला शरण जातो का आम्ही संत आमच्यासारखे मेकअप मध्ये आले तमाशाच्या बाया कमी नखरे करतात इतका महाराज नखरा करू आला अगदी बाबा बाबा आटक मला एक जण पंचपदी घ्यायला होती बाबा आपल्याकडे विशारद आहे विशारद ते मी पंचपदीला उभं राहिलो म्हणे अशी माऊली आली म्हणे बाप्पा काय सांगावा तिच्या वासानं मला विना टाकून द्यावा लागेल तुला लई नखरे करायचे तर तिकडं मरणार का कमी आहे तमाशे इड साधू संताची गडबड करूच नको ना तिकडे काळ करणं तो आलं इथं नको संताच्या परमार्थाला गालबोट लावू नको ना तिकडं मर नट्टा पट्टा कराय करता संत नसतात संत नव्हती जगा संत नव्हती दिसायला माणसं असतात पण संतांचं कार्य काय असतं याची आबा करणे का मग पुढं काय मला येत नाही पुढं काय बीज वाढवावे ना नाम याच्या स्वप्नात तरी येऊ राहिलं का काय म्हणते ना कशाला म्हणतात ना नावाचाच पत्ता नाही आताच बोललो मी तुम्हाला एक सुंदर ताई 15-16 वर्षाची तिला एवढा पुरी आज एकत्र आल्या मस्त नट्टापट्टा गेला तिचवाला आबा बाबा 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 9वार साडी 1 किलो सोनं 5 तोळ्याची नथ ती खेकडा येतो तुमच्याकडे खेकडा माहिती ना हा यायला माहिती आमच्याकडे खेकडे राहते हा 5 तोळ्याचा ते झटका मारायला खूप नट्टापट्टा केला हिरवी साडी घातली हिरवा चुडा तिच्या पार खांद्याला घातलाय आणि सगळ्या पुरी एकत्र बसल्यानंतर तिला म्हणतात तू ज्याच्या नावानं कुकू लावलं तू ज्याच्या नावानं चुडा घातला तू ज्याच्या नावानं आईवाचं लेली त्याचं नाव सांग कीर्तन काळाला 1 किलोचं भेजा लागत ही हा हु चला घरी आब्बा गुड फैले मेन मा खेच ना पेने फाड ज्याच्या नावानं शृंगार केला त्याचं नाव सांग ती माहिती तेवढंच माहित नाही मग काय काडी लावायची की तुला याला हा आका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे
ज्याच्या नावानं शृंगार केला त्याचं जर नाव माहित नाही तर काय काडी लावायची का त्याला? त्या रूपाला त्या सौंदर्याला का काडी लावायची का? नाक नाही गेले वाया गेले, नाक नाही गेले वाया सगळं वाचायचं माहितीये. लग्न वाचून होऊन जमन का? अरे माधव, लग्न वाचून जमन का? पूर्वीचे फोटो पाहून लग्न जमन का? एखाद्यानं माधुरीने शीत ठेवायचा ना सांगत काय आला भाऊ राहिला 17. अरे हे सगळे राडे त्याला चालत नाही. त्याचा जर तुला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तुला संतांना घासावाच लागल. संताशिवाय तुला ती गोष्ट मिळूच शकत नाही. जगाच्या बाजारी सर्व काही सत्कर्माच्या गप्पा सांगू राहिले. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं म्हणजे तोंड वासून जाईल. अरे मराच्या टायमाला येणारा परमार्थ कोण सांगा? परमार्थ का करायचा? अय कायसाठी करायचं परमार्थ? लोकांना मानावं म्हणून का बोरला पाणी लागावं म्हणून का काट्याचं लग्न व्हावं म्हणून? काय करता करायचं परमार्थ? का फेर चुकावा म्हणून? ज्याच्या करता धडकला ना त्याचा फेर चुकला पाहिजे का नाही? जन्म मरण चुकलं पाहिजे का नाही? परमार्थ काय करता करायचा? जो परमार्थ सांगायचा धंदा चालला तो हाताला आणि तगड्याला करायचा परमार्थ चालला. पायी तीर्थयात्रा घडो आणि टकुर सदा गहाण पडो आणि जाणं त्याने गुरु भजूचे काय डोंबलं भजतो. कशाला भजते गुरु? काय करायचं गुरु? गुरु गावाचा चोऱ्या करी शिष्य नदीला माशे भलते झाले बुचू बुचू बुचू. आम्ही तुमच्या गुरुन पडा आमच्या पाया पाल त्यानं शिवायची. भुवाबादीनं शिखर गाठला र कर भुवाबादीनं शिखर गाठला नशीब झोमला असं नाही. काऊन म्हणले नाही माग? मी कोणाची ठूत नाही. हा तुम्ही तारीख द्या नाही तर नका देऊ. तीसगाव फिरणारे 40. मला काही घेणं नाही. मी तारखीवर नाही. पण खरं सांगायला काही घाबरायचं नाही. बाप होऊन कीर्तन करायचं. तुम्ही द्या नका देऊ. होऊ द्या ना. ए बावल्या होऊ द्या. घरी होत नाही. लई दिवस उपर होऊ राहिले तर होऊ द्या ना. वर्षातून एकदा एकाच बुवाच्या कीर्तनात होत. बाकी सगळे इजे लागरबत्त्या. होऊ द्या आनंद घेऊ द्या. अरे मायबाप माझ्या आईनं मला ज्यावेळेस निर्माण केलं ना, ज्यावेळेस मी आईच्या पोटातून धडकलं ना माझ्या आईची अशी अवस्था झाली की नाही? आया हो बायाला नाही कळत. हा काय नपुसका पद्मिनीचे सोळे वांजेशी डोळे कसे आले घेऊ शकत नाही. तुमच्या कीर्तनात कसं काय घुमायचे लोक? पहिले आम्ही घुमलो म्हणून घुमात्या.
असा ज्याचा अनुभव आले अंगा मना करता का. चला जाऊ द्या. संताचं महत्व मला तुम्हाला सांगायचं आहे. संत मोठ्यापणात जात नसतात. संताला जगानं मानलं काय न मानलं काय, जगाला संताला त्याच्याशी घेणं नसतं. यस्मान्नो द्विजते लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगे मुक्तो यस्य मे प्रियः. 12व्या अध्यायामध्ये हे सगळे संताची कॅटेगरी बरं का. आहे का एकाच्या तरी जीवनात आहे. जसा टाळ चुकला तर अरे जसं धावूनच जात आहे बॉच. अरे चुकू दे. चुकता चुकता शिकशील. काय करता करता चुकशील. चुकता चुकता शिकशील आणि शिकता शिकता जीवनात येईल. कोणी आईच्या पोटातून बुवा बाहेर नाही आला डायरेक्ट. एखादा बुवा डायरेक्ट आईच्या पोटातून आला बाहेर नाही ना. माय बाप चुकलो म्हणूनच शिकलो. पहिलं कीर्तन जर तुम्ही ऐकशाल ना लोक हसत होती मला. कोण केलं म्हणजे याला बुवा मेंटल लोकांना महाराज केले याला. हे काही महाराज नाही. पण करता करता चुकशील. चुकता चुकता जीवनात येतं राहतं माय बाप. म्हणून जीवनामध्ये सगळे आमचं ऐकू नका बावळटायचं. संतांचं ऐकावं लागेल. आयशा संता शरण जावे आयशा संता शरण जावे जनी म्हणे तयार. पांढरंग मला शिट्टी वाजत. मला पूर्वार्ध येतं पण उत्तरार्ध डोक्यातून जात. हे कीर्तन म्हणजे मी माझ्या आनंदाकरता करतो. हो ब्रह्मानंदे लागली टाळे ब्रह्मानंदे लागली टाळे सिद्ध महात्मा जर जीवनात आला, ओरिजिनल संत जर जीवनात आला मायबाप, तर देहामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. पण तो जो संत आहे तो बाह्य अंगाने नटलेला नसतो. चातुर्य आरवी महत्व लपवी पिसेपण मिरवी आवडीने. त्या संताला एकच गोष्ट असते, त्या संताचं अंतःकरण जे आहे ना जगाच्या कल्याणाला, हो जगाच्या कल्याणात प्रमाण होऊन गेलं. आईशी कळवळ्याची म्हणूच नाही, एकाना म्हणू नाही, अधिकार नाही म्हणायचा तुम्हाला. पुढची गोष्ट नाही. हा बोलता वाटे पण करणी करता हा सोपं नाही. ते संतर्पण म्हणजे सोपं नाही. संसाराला काढी लावा लागती. कोण आईचे जे अर्थ पाहिजे तो तर कोणी संसारावर तुळशी पत्र ठेवलं म्हणून परमार्थ तुमच्या आमच्यापर्यंत आला मायबाप. अशा संत नाथ बाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये असा स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ महात्मा माझ्या जीवनामध्ये आला.
हो पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुझी जाणे. नाथबाबा सांगतात माझी नस त्याला कळाली. होय गुरुला काय कळावा? याच्याकडे किती डबुल गाडीले काय कळावा गुरुला? याची माढी आहे का? याच्या घरी किती के हे गुरुला कळावा का? का गुरुला त्याचा उद्धार कळावा? मग नाथबाबांना ज्यावेळेस जनार्दन स्वामींचं दर्शन झालं आणि जनार्दन स्वामीकडून अनादी असलेली जी गोष्ट आहे मायबाप परंपरागत जी गोष्ट आहे ती गोष्ट नाथबाबाला मिळाल्या बरोबर नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नाथबाबा सांगतात अपार महिमा संतांचा ज्या संतानं तुमच्या आमच्यावर उपकार केले मायबाप कृपादान केले संती आणि कल्पंती ही सरेना ज्यांना कृपादान केले त्यांना पत्राच्या माळ्या झाल्या पण त्याच लोखंडी पडल्या. संत याच कृपादान करत नाही कल्पापर्यंत ते कृपादान संपत नाही. ज्ञानोबा निवृत्तीने जी कृपा केली निवृत्तीनं गैनीवरची कृपा गैनीनं जे निवृत्तीवर कृपा केली ती अधुरी केली. काय काय केलंय गुरुना? काय करता गुरु करायचे असतात आणि गुरुना काय करायचं असतं? कान फुकायचे असते. ती घाबरलेले काय? कोणी कान फाडे करतय आता तर लय उतवाला बुवा. हा आता परवणीचे हा हे सगळे सोंगडे करी शिती देवा करी माझे सुखे संत देहाचा आटापिटा करायला सांगते काय? संत काट्याला झोपावं लावते काय? शेंडीतून दाळ काढते काय? संत 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 हे रिकामे धंदे करतील का? हे खालचे धंदे कोणा करावा? ज्याच्या खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा त्यांना करावा. आमच्या संतांना हा धंदा नाही केला. त्याची संत ज्यांचा हेत इथं तर आम्ही भस्म लावून शंकर झालो. आमच्या जटानं दिवळी घालून घ्या. वा रे वा आसवाला यायच्या पेक्षा लई लांब राहते. देव यायच्या स्वप्नात सुद्धा जायला तयार नाही. योग्यांच्या ध्यानी जाताना
इकडंच मरा. अग्नीवर जाऊन बसा नाही तर आणखी काहावर जाऊन बसा, घेणं नाही. अय नाही 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 नाही, जे काय योगाची वाटा निघाले गा सुबटा, अरे तया दुःखाचाच वाटा भागाला. आमच्या संतांनी हे केलं काय? ज्ञानावर आले, करता येत नव्हतं काय? 14 वर्षाचं लेकरू देव सांगायला यायची खासड झाली, पार माग पुढं आता अगरबत्त्या लावायच्या पाळी आली यायची, तरी यायच्या स्वप्नात देव जायला तयार नाही. आणि माझ्या 22 वर्षाच्या लेकराला गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा, पाहता त्रैलोकी. द्यायचा गुरु आणि आमचा गुरु फुटून खिशात. वारे वा गुरु काहीच आता प्यानालाच गुतेले वा. गुरु गुरु इतका होतो का? गुरु इतका असतो काय? पागल डोक्याच्या मरका गुरु रडकाच्याला दोन्ही सबूत वाया गेला. गुरु इतका लहान राहतो काय? त्याचे गुरु पा केवढे ना आमचे गुरु पा केवढे. पालथ्यांना शिवायची बेंटल खोबडीची, जे करायचं ते करत नाही आणि रिकामे धंदे करायला तयार. आणि खरं बोललं का कीर्तन. मग खिचे कापूची ठेवा, आम्हाला घेणं काय? तुम्ही देवळी इकडून काही इकायला लागा ना, आम्हाला काही घेणं नाही. खाल्ला कुठून लागा नाही, वरला कुठून लागा, कुणी कुठून न लागा देवळी इकायला, आम्हाला काही घेणं नाही. पण विचार करा नाही बाप, मला काही वेळ नाही लागलं इथं फुकायला. ज्या तरुण महात्म्याने एवढं अगदी मुसमुशीत तारुण्यवाले लेकरं बरं इथं, या तारुण्यानं यांच्या जीवनामध्ये भक्तिरस खरा उतरला ना. हो, म्हणून जीवनामध्ये मायबाप नाथबाबा सांगतात, माझ्या जीवनामध्ये अपरंपार असलेला साधू, परंपरागत त्याच्याजवळ असलेलं ज्ञान गुरु काय देतात? जी गोष्ट पार्वतीला दिली, जी गोष्ट निर्गुण निराकार ब्रह्मानं हंस रूपाचा पक्षाचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाच्या कानात पेरलं, ती गोष्टीला परंपरा म्हणतात. गुरु काय द्यावा? गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा. भाव गेला तारा देव, भाव गेला तारा, भाव गेला तारा देव, भाव गेला तारा, भाव गेला तारा. गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा. क्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यान मन दुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. कशाचा उपदेश करतात गुरु? जनार्दन स्वामींनी नाथबाबावर कशाचा कोणता उपदेश केला? कोणता उपदेश केला? अद्वैत कुसरी विरळा झाले, अद्वैत कुसरी हरिपाठाला प्रमाणे ना, उलटे हरिपाठ पाठी उलटे मागून पुढं. ज्ञानोबराय काय सांगू राहिले? काय सांगू राहिले? आवरून घ्या. अद्वैत कुसरी सगळे जाणे का? एक नाम द्वैत नाम आणि अद्वैत कुसरी सगळे जाणे. विरळा सांगितला. विरळा मायबाप तुमचं गाव भाग्याचं आहे, पवित्र आहे. तुमच्या गावामधले पूर्वज पवित्र आहे मायबाप, म्हणून या महात्म्याचे तुमच्या गावाला पाय लागले बरं का. पण आम्ही महाराष्ट्राचे लोक त्याचे नव्हते, जी त्याचे पित्र. बाबा आमच्या घरी येत होते, बाबा आमच्या घरी खात होते. तुला काय आथरी तो का पांघरी तो? आता बाबा येत असतील, बाबानं बाबाचं कार्य केलं, तू काय करू राहिला? तू चालू बोलू का? तू फक्त किडे पाडायचं काम करू राहिला. आम्ही बोललो का लय नशीब जोमत आहे लोक. अरे पाप करून पापी मन हे सैरा वैरा पळतय र.
केलं तर भल्या माणसा देवाला सारं कळतंय तू किती खासाडात जाऊन पाप कर, तू कुठं जाऊन पाप कर, देवाला सारं कळतंय र. मी लय करतो मी लय करतो, काय करीत नाही तू गाजर. तू फक्त जन्माला आला तर भाग्य समज तुला महापुरुषाची कृपा झाली, पण काही नाही. बापाने घेऊन चांगलं लग्न करून दिलं, नांदायचं का? नांदावं लागेल का नाही? नांदणं म्हणजे त्याचं नाव घेणं नाही, नांदणं म्हणजे त्याचा फोटो स्टेटसला ठेवलं नाही, नांदणं म्हणजे त्याच्या तिथे कांदे लावणं नाही. नांदणं म्हणजे काय? काय म्हणते नांद? हा नाही माहिती. बोधपुत्र निर्माण झाला ज्ञानी माणसं आहे, हुशार माणसं आहे, सुज्ञ माणसं आहे. तुम्हाला मी काय भुकू राहिलो हे तुम्हाला कळलं, मी काय भुकतो हे तुम्हाला. नांदणं म्हणजे काय? नांदणं म्हणजे काय? तिच्या पोटी एखादं लेकरू जन्माला येणं याचं नाव नांदणं म्हणतात. गज काही काही झिट्या लोंबूस तर नांदू राहिल्या, 4-4 एकर कांडे लावून राहिल्या. पण जर गोट पुत्र तयार होत नसते नाही जमणार, नाही जमणार, जमूच शकत नाही मायबाप. म्हणून जीवनामध्ये विचार करा. आमचं ऐकू नका बावळाटायचं, आमच्या बावळाटायचं ऐकू नका. आम्ही पोटावरी लागलेली माणसं, आम्हाला घेणं नाही तुमच्याशी, अजिबात घेणं नाही आम्हाला तुमच्याशी. फक्त एक गोष्ट संताचं ऐका. ये जरी न ऐकाल दुसरं तेच एकनाथ महाराज सांगताय. ये जरी मी जे भुकू राहिलो ना, ये जरी न ऐकाल मग दुसरा येईल. तो म्हणून 40 गाऊन पावशेर सुतरी जादा आला, याला कचकटून आवला. ये न दिलो ब्यात पडली नाही पाहिजे खाली. तुमच्याकडे 20 देते का? 40 गाव भागात 20 देते ना. मग चौघाला उचलून द्यायला जोड घालायची बदल. बरोबर आहे ना? जे निघून गेलं ते ओळखीत गेलं काय? आणि ते ओळखीचं करायसाठी गुरु करावा लागतं बरं का. हे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माय बाप आपण कोण आहोत याची ओळख या विश्वामध्ये फक्त एक आणि एकच करून देतात, त्यांचं नाव आहे संत. संताला तुम्ही तुकडे नाही दिले तरी त्यांना काही घेणं नसतं. नाही नाही ते काही तुमच्यावर तुकड बाबू नाही. ते तुकड बाबू नाही, त्यांना काही घेणं नाही. त्याला नाही जरी तुकडा दिला ना तरी पण त्यांना तुमच्याबद्दल काही राग नाही, रोष नाही. कितीतरी लोकांना ज्ञानोबा तुकोबरायला त्रासच दिला ना, दिला का नाही? त्या तुकड्या करतात मग ती झाल्या का नाही द्यायच्या, तरी त्याने पुढे लिहून ठेवलं का यायच्या पण आम्हाला लई ताण झाला का नाही. संताला त्याच्याशी गेलं नाही ना. आम्ही काय कुणाचे खातो रे, आम्ही काय कुणाचे खातो रे, काय कुणाचे खातो.
विश्वास ज्या मनी आणि पहावे पुराणी विचारून आमचं ऐकू नका भावला जायचं पण शास्त्राचं ऐकावं लागेल तुम्हाला संतांनी जे लिहून ठेवलं ते ऐकावं लागेल आणि संतांना हेच सांगितलेलं आहे उद्धाराचा मार्ग संताच्या मतीमध्ये तुका म्हणे किल्ल्या त्या संता हाती दिल्या उद्धाराचा मार्ग संताच्या मुठीमध्ये आणि संत कुठेही गुचू 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 किड्यासारखे तुमच्याकडे लिख आहे का तुमचं आमचं सारखं शे बुचू बुचू झाले किती गिरी पण उद्धाराचा मार्ग अजिबात नाही अजिबात कोणी सांगायला रिकामा नाही या जगामध्ये संस्कार नावाची गोष्ट कुठं मिळत नाही कुठंच मिळू शकत नाही आता पोरीला जर पोरग पाहायचं असलं तर लोक काय पाहू राहिले त्याचं घरदार कसं आहे माग फुकाला जमीन किती आहे बरोबर आहे त्याला घरासंग लग्न लावायचं आहे का त्याच्या इष्टिटी संग लग्न लावायचं त्याच्या घरी गंजे पेटून दिलं तर 6 महिने ईदचं नाही गंजे पण ते संध्याकाळी रांगडून करीत येत आयुष्यभर त्या लेकीला त्याच्या घरी मारावं लागेल का नाही लग्न म्हणजे काय बावला बावलीचे खेळ काय सकाळी करा दुपारी मोडून टाकायला आई बापाचे टकुरे ठिकाणावर राहिले नाही आता त्याला मोठ्यापणाचा रोग लागलाय हा विषय नाही तो जाऊ द्या संताला तसा मोठ्यापणाचा रोग लागला आमच्या सारख्याने खरं सांगायला लागलं का तारखी भेटत नाही मुकुंदा महाराज मागच्या महिन्यामध्ये 22 कीर्तन नाही म्हणलं मी 22 10वी आणि 13वी माझ्या नशिबातच नाही फक्त एक रविवार राहतो त्याच्यात डबल रोल करावा लागतो गाढवा काय बायला सारखा वागतो सकाळी एक आणि संध्याकाळी एक बरं माय अशीच राहते एक कन्नड तालुक्यात एक नाशिक जिल्ह्यात रात्रंदिवस बरं असं आहे का रातोरात घरी खुट्याला जावंच लागत आहे किती लांब असो रातोरात खुट्यावर जावंच लागत आहे कारण सकाळी आपल्या आपल्या पोटाकरता जावं लागत आहे कीर्तन काही तुमच्यावर उपकार करायला येत नाही जो साधू संतांचा निरोप आहे मायबाप तो निरोप हे समाज करीन नाही तर तिकडच मरेल समाजाशी घेणं नसतं संताला अरे त्यांनी लिहून ठेवलं म्हणून आज तुम्ही आम्ही पारायण करू राहिलो त्याने काहीच लिहून नव्हतं ठेवलं तर काय गाजर केलं असतं तुम्ही सत्य सुद्धा झाले नसते त्याने लिहून ठेवलं म्हणून आज चाललंय बरं बरोबर कुठे फोन आलता का बरं म्हणून जीवनामध्ये मायबाप चांगल्या संताला शरण जा संत काय करतात संतांनी जे तत्व दिलं ना त्या तत्वानं आतापर्यंत कितीदा उद्धार झाला अभंगाचं दुसरं
संतांचं वर्णन केलं, त्या संतांच्या कार्याचं वर्णन दुसऱ्या चरणात. काय केलं आतापर्यंत संतांनी? काय केलं? नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहोबले. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, चांगले माझे कंठी राहू भले, माझे कंठी राहू भले, माझे कंठी राहू भले, माझे कंठी राहू भले. कपी कुळा उतरले, कपी कुळा उतरले, कपी कुळा उतरले, कपी कुळा उतरले. मुक्ताये साताशे याला काकड्याला कापून झोपून नाही द्यायचं. हो माय एकदा अंगात यायला पाहिजे. या शिवाजी नारे असले महात्मे ना, उद्याचा काकडा बंद बंद. आता गण मोठा काकडा झाला. काय? नाम चांगले चांगले कंठी राहू माझ्या भले. अरे वानर उद्धारू शकतात. वानर शेपट्यावाले बिगर शेपट्यावाल्याला उद्धारणार नाही का? पण सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला घेणं नाही राहिलं. मायबाप राक्षस बदलले. राक्षस भावार्थ रामायणामध्ये चला. सीतामाई पुढं होती, चांगल्या लोकात होती काय तिकडं. तिच्याजवळ सगळे राक्षसी होत्या. सगळ्याची मुख्य असलेली त्रिजटा तिच्या अध्यक्षतेखाली यावत्या बाकीच्या. पण माझी सीतामाई त्या अशोकाच्या झाडाला, ज्याला राम अनुभवाला या वाटत ना, त्यांना सीता व्हावा आणि अशोकाच्या वनात जावा, अशोकाच्या झाडाखाली जावा वाटत. तिथं माझी सीतामाई बसलेली असायची. त्रिजटा यायची. रावणानं तिला आमिष दिलं होतं बक्षीस. सीताचं मन परिवर्तन करतो. आमचं कोणी मन परिवर्तन करतं? या आलं का कानात मुतलं का झालं आमचं मन, डोकं फिरलं आमचं वालं. नाही नाही, सीतामाईला त्रिजटेनं एवढं खूप त्रास देऊन पाहिला, त्याच्यावर परिणाम नाही होत. जो ओरिजिनल गुरुचा बच्चा असतो ना, आणि जो नामावर अनन्य असतो ना, जो मध होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीच नामाला अनन्य व्हावं लागतं. नामाला श्रद्धा पूर्ण करावं लागतं. नामाला भाव पूर्ण करावा लागतं. आणि देहाचा विसर पडेपर्यंत करावा लागतं. त्यावेळेस त्या नामाचा परिणाम. सीतामाईवर परिपूर्ण विधेय स्थितीमध्ये असलेली सीतामाई संपूर्ण राक्षसा त्रिजटा डोकं लावून लावून कटाळून गेली. एक दिवस त्रिजटा म्हणते, सीते असा तो हा राम किती चांगला आहे, तुला इतकं त्याचं ध्यान लागलंय. असा राम कसा असेल तो? कसा असेल राम? ज्या रामाचं भजन करत होती, राम राम म्हणत होती किती, अय राम राम म्हणत होती. राम जगाला पुत्र दशरथाचा. 20 मिनिटात सेवा समाप्त करायची ना आपल्याला राष्ट्रवादी कार्यक्रम. हो, त्या
त्रिजटेच्या बुद्धीमध्ये बदल झाला. जेवढ्या राक्षसीने होत्या तेवढ्या सीतामाईचं अहर्निशेवन चाललं होतं. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, सीतामाईची ती विधेय अवस्था पाहून त्रिजटेसारखी राक्षसी बदलली. तिनं सुद्धा नाम घेतलंय. तिच्यावर सुद्धा परिणाम झाला. मायबाप ती सीतेला सांगता सांगता तीच आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी बिघडा. इतकं वेळ लागावं. मीराबाई सारखं मुक्ताबाई सारखं वेळ लागावा आणि तर करते मी काय गाजर करतो आपण काहीच नाही करत. इतकं मीराबाई सारखं वेळ लागावं. बघा घंगर बांध वीरा नाची रे नाची रे नाची रे. अरे तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोही रे रे मन मोही रे मन मोही रे रे मन मोही रे मन मोही रे मजिला सोडले अरे बैलाची धार कशी काढू रे. बावळट पण आहे का? बावळट पण आहे का? काष्टम मध्ये म्हणालाय बावळट पण आहे का? गायीकडे न जाता बैलाकडे जाते बावळट पण आहे का? तुझ्या जीवनामध्ये तसा महात्मा येत नाही म्हणून तुला त्या गोष्टीची अनुभूती येत नाही. तसा महात्मा तसा रसायन या देहात वतणारा माणूस भेटला पाहिजे. आणि ते रसायन भिनला त्याचा परिणाम अभंगाच्या 3ऱ्या चरणात नामा मंगार झाल्या अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने 14 वर्षाचं लेकरू सांगायलंय. 14 वर्षाच्या लेकराची भाषा ही. आमच्या ढावळ्या क्या झाला काळी मेहंदी लावायची पाळी आली तरी टकुऱ्यात उतरा दिवा आमच्या. ते असं थोडं असतं का? माझा मारा गेला तू जमारा तू राहिलाच कसा? तू हा जमारा काय ना गेला लोकांचे बांध कुरू गेला. तो 2-4 निर्माण केले त्याचे लग्न केले आणि तसेच ना झाडाला नेऊन घातले.
काय केलंय तो इथं येऊ? जे करायचं ते सोडून दिलं, नको ते धंदेच केले ना. अय जरा बारीक, मला आवड 10:15 वाजले. किती बोलणार आहे गण? मला तर वाटत आहे किती वखून किती नाही. हा मग आता मला सांगा तुम्ही, मायबाप साधू संतांचा विचार करा जीवनात. जे रसायन संत देतात ना, ते रसायन भिनलं पाहिजे. तुमच्याकडे लोक औषध पित्या का? औषध पित्या ना तुमच्याकडे? शेतात जाऊन घरी नाही पिते. त्याला माहिती बोकंडी बसले तर पुन्हा पित्त नाही येणार. ते शेतात जाऊन पितय बरं का. झाकण खोलीत रोगरच आहे तुमच्याकडे. कोणतं का असं आपल्याला काय पावडर का असा ना कसं काही का असा खोलीत आहे ते ढोशीत का नाही. गेलं काय आला मरालाच गेलं ना. औषध पितय शेतात आणि काय नु व्हायला लागल्यावर घरी काऊन मरत आहे गावाकडे. मला वाचवान मरायला गेलता. तुला कोण गुण खोबरं दिलं काय? पत्रिका नेऊन दिली ती घरी, तिथे जाऊन डोस म्हणून. येड्याचा बाजार. आता गेलंय मरायला तर मरावाला नीट जाईल काऊन हात पाडतो. जीवनामध्ये मायबाप विचार करा बर का. विचार करण्या मना हा जन्म नाही पुन्हा, जन्म नाही पुन्हा, हा जन्म नाही पुन्हा. माणसाच्या जन्माला आलो, कुणाचे 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 75 गेले, काहीच्या काड्या गुल झाल्या, काही जायाच्या रेंज मध्ये आले मायबाप. हो 1 तास खटवांग राहायला मिळाला, 7 दिवस परीक्षिताला मिळाले. आमच्या हातात आज उठलंही आहे. करायला पाहिजे की नाही? नामे तरला नाही कोण, 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 ऐसा देवाने बोलूना, ऐसा देवाने बोलूना, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही नामानं तरला नाही असा एखादा तरी दावा ऐसे गुन्हे ग्रंथाचे वाचक कोणीतरी दाखवा मायबाप जो नामानं तरला नाही. नामानं तरता येतं बरं का. नामच तारक आहे. नाम तारक हे थोर तर धरला कोळी आणि कुंभार. कोण तरलं? माग ते तरले. पुढे तरणार नाही का? 100% तरतात. मागे तरले पुढे तरती, जड जीवा उद्धरती. या देहरूपी या जडाची जर तुम्हाला विसर पडायचा असेल, या देहावरचं ममत्व जर कमी करायचं असेल मायबाप, त्याच्यासाठी उत्कृष्ट साधन नामापरते नाही. नामापरते तत्व नाही रे, अन्यथा वयाने प्रपंच. नाम हाताने करायचं नाही, ते नाम पायानं करायचं नाही मायबाप. वैखरी तिथं चालत नाही. ते भजन तुमच्या आमच्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामनाथ बाबांना सांगितलं, ते भजन त्या रीतीनं करायला पाहिजे. आम्ही रीतीनं करत नाही, मनानं धडकतो. मनोमार्गे गेला तो तिकडच धडकला. त्याला मनानं चालत नाही, त्याला रीतीनं करावं लागतं. स्वतःला भजन करा
भागवतात सांगू का? श्वासा श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुखाचा चारू त्याची घर बांधिले. म्हणून यथामती यथा अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. 10:15 वाजले. वेळेच्या आत आपणही कार्यक्रम संपावा. वेळेवर चालू झाला, वेळेवर संपावा. आपल्याला गण बका बका माल वोटरवर बोलता येतंय राजा हो, पण नाही बाप उद्धाराची गोष्ट करा. सारात पाकडन काही नाही सापडलं. 12 गुणिले 11 गुणिले 8 11 8 88. बरोबर बरोबर आहे. मी गणितात कच्चा आहे गोष्टी. 11 8 88 वर 3. आजचा तिसरा आहे ना. वर 3 किती झाले? 91 बुवा तुमच्या गावानं वाटी लावले. 10 13 सोडून द्या. 91 बुवा वाटी लावले. उद्धाराचा मार्ग एकाला तरी सांगितला का नाही सांगितला? आडातच नाही तर पोह्यात बाबा इकडं 50 झाले. हे माल नाही माहिती म्हणलं ना गुचू गुचू गण झाले. पण उद्धाराचं कोणी सांगायला तयार नाही. आणि उद्धाराचा मार्ग आमच्या सध्या तुम्ही ज्या महात्म्याचे फोटो लावले ना त्या महात्म्याच्या जीवावर आम्ही फिरतो बरं का. आम्हाला कुत्र खात नाही. आम्हाला आहे ना कुत्र खात नाही, पण त्या महात्म्याच्या जीवावर आम्ही पळतो. त्या महात्म्यानं सांगितलंय भाऊ जगा करता कर. म्हणून याच्यामध्ये येतो काही बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये मायबाप काहीतरी तुम्हाला लागलं असेल, वाईट वक्त बोललं असेल, माझ्या वाणीतून निघालं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. पोट तिडकीनं सांगावं लागतं. जगाला पटेल नाही पटेल. रक्ताच्या गुळण्या जरी झाल्या तर समाज म्हणून त्याचा लई पाप होतो. चालू कीर्तनात जर रक्ताची उलटी जरी आली ना तुम्ही म्हणशाल नाही ना त्याचं लई पाप शे, म्हणून त्याला उलटी झाली. असं नाही मायबाप. एवढं रक्त ओकून माझ्या मुक्ताईला यदलाबादला यावं लागलं बरं का. या चारी भावंडांना 4 दिशेला देह ठेवले मायबाप. अरे मुक्ताईला दया आली तुमच्या आमची मुक्ताईला. त्या मुक्ताईला दया आली तो परमार्थ तुमच्या आमच्या जीवनात यायला पाहिजे का नको? हे तर मुक्ताई गचराय काय तू जय केला ना त्याची जय होणार नाही. 750 वर्ष झाले आजही त्याची जय. तू कोण तुक्कड बाबू जय करणारा? आज माझ्या मुक्ताईनं हा परमार्थ सांगितला विचारला. बघा मुक्ताईच्या नावाचं सनद नावाचं एक 18 अभंगाचं प्रकरण आहे. चांगला महाराष्ट्र लेवलचा कीर्तनकार. आपल्या पंथात नाही. तू कोणत्या पायथ्यात उठला रे भुवी फोडा? कोणत्या पंथातला आहे तू? हे मुक्ताईच्या अभंग आपल्या पंथात नाही मग कोणत्या पंथात आहे तू? एका झाडावर दुसरं झाड उगलं त्याला तुमच्याकडे बांडगुळ म्हणतेच ना, म्हणते का नाही? तुला गाजर यायना एक वळीचा धडा अर्थ सांगता यायना तू सांगता आपल्या संप्रदायात नाही. मग कोणत्या संप्रदायाचा आहे तू ते सांग. आदिनाथ उमाच्या संप्रदायाचा आहे का? ज्ञानोबा सांगतात शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी. अरे नेलो काहीतरी पुरारी सांगितले जे या संप्रदायाचा मी त्या संप्रदायाची मुक्ताई आहे. मुक्ती आधीच जन आहे उद्धट गुह्य करू नको प्रकट. मोडेला भक्तीची वाट संत जन कोपतील प्रकट करता होय मातृगमन. कळत काय? जर प्रकट केलं तर एवढं पाप ओखंडी येत आहे. ज्ञानदेवा म्हणे निवृत्तीची आण. स्वतःच्या सद्गुरूची शपथ घेऊन सांगतात परमार्थ गुह्य आहे. दिसायला विचित्र असेल पण मायबाप परफेक्ट परिणाम करणार आहे. आता हातपाय खोडा. मराच्या टायमाला खोडायची गरज नाही. आता हातपाय खोडा. मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले, मन माझे मरून सर्वांची माफी मागतो. जय जय रघुमार रघुमार
बरोबर आहे. आज तुम्ही बी काढून घ्या म्हणजे बरं राहते सांगायला रातची सेवा. अरे जाऊ ती बी ऐकायला आली झाला तिथं उद्या नाही बात तुमचं एवढं प्रेम असतं ना त्या प्रेमापोटी यावं लागतं आम्हाला. आणि तुकड्याची सुद्धा अपेक्षा नाही आम्हाला जीवनामध्ये कधीच नाही राहणार कधीच नाही. तुम्ही कप भरच्या आजारी नाही पाहिलं ना सर मी कधीच म्हणणार नाही आमच्या तिकडे जाऊन झुकणार नाही का देवळीला कप भरच्या आपाचा नाही. कारण हा आमचा धंदा नाही. आमचा धंदा एकच आहे. तुम्ही एवढं भरभरून प्रेम करतात ना आमच्यावर ते प्रेम बसू देत नाही घरी. म्हणून माय बापा तुम्ही आम्ही थोडं चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आलो. तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध हयासीच देव अंतरला. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगले सद्गुरू आले मायबाप. तुम्ही सुद्धा भरभरून या ठिकाणी आलात. तुमचे सुद्धा लाख लाख धन्यवाद आहे. तुमच्या आईची कूस 100% पवित्र आहे मायबाप. ज्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मनाम आलं ज्यांच्या जीवनात ब्रह्मनाम आलं त्याने रीतीनं करा व्यवस्थित करा. लाजू नका त्या गोष्टीला. लाजू नका. मेल्यावर हे काही जे नाव ठेवून राहिले ना बुचके ते तुमच्या सरणात उड्या टाकणार नाही अजिबात टाकणार नाही. म्हणून लाजायचं नाही. लाज भय शंका दुराविला मन नकळे साधन कोणी काय बी म्हणू द्या ना मले भजन करू द्या कोणी काय बी म्हणू द्या ना. टाईम झाला ना आपला. अवकाश 3-4 मिनिटांवर तुमच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. असा सिद्ध महात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला. म्हणून आनंदाचा सूर्य तुमच्या आमच्या जीवनात उगला. त्या सद्गुरूंच्या चरणी काय बोलणार आहे त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही. आपल्या गुरुचं ध्यानमूलं गुरु मूर्ती पूजामूलं गुरु पदम मंत्रमूलं गुरु वाक्य मोक्षमूलं गुरु कृपा असे गुरु पाहिजे जीवनामध्ये. त्या गुरुचं महत्व जीवनामध्ये समजून घ्या. त्या संतांचं महत्व जीवनात समजून घ्या. कलियुगामध्ये जर उद्धार व्हावा असं वाटत असेल मायबाप फक्त एक आणि एकच गोष्ट आहे. खूप सोपी गोष्ट आहे. खूप सोपी गोष्ट आहे. चालता बोलता करता येत आहे. बसल्या बसल्या करता येत आहे. खाता गिळता गिळता करता येत आहे. ते काहीही करताना ती गोष्ट करता येते. म्हणून आपण त्या संताला आपण समजून घ्या. त्या तत्वाला समजून घ्या. गुरु मरत नसतो. गुरु कालही होता. अरे संत बीज पलटे नहीं युग गए अनंत हर युग में अवतार धरे फिर संत के संत संतन की संग लाग रे जीवन
संतांना त्या आनंदाची पहाट आपल्या जीवनामध्ये करावी. म्हणून अपार महिमा संतांचा काय अनुमेवाचा मागे तरले पुढे तरते जड जीवा उतरते नाममात्र रसायन लिहून तारिती संत जन मागे तरले पुढे तरते जड जीवा उद्धरती. आपण बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्या बोबडिया बोला, माझ्या वाणीतून काही चुकला असेल मायबाप उदाहरण अंतःकरणाने या लेकराला माफ करा. पण ज्यांच्या जवळ जे तत्व आलं त्या तत्वाला विसरू नका. आम्ही धडकून जाऊ. आम्ही आज आहे उद्या राहणार नाही. सांगता येत नाही कोणतं पाखरू इथं बसलेलं कधी उडून जाईल. सांगता येतं काय? नाही सांगता येत नाही बा. म्हणून ज्यांना मिळालं त्यांनी व्यवस्थित जीवाला पकडून करा. देहाचा बदल होईपर्यंत करा. तुमच्या जीवनामध्ये ओरिजिनल संतांची कृपा झालेली आहे. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या शेवट आयच्या संता चरण जाऊ संता चरण जाऊ शरण जाऊ एका जनार्दनी तया ध्याव. नाथबाबा सांगतात अशा संताला शरण जा. जीवनाचं कोडं उलगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या गावातील वैराग्य मूर्ती देवानंद बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही सर्व गाण गंधर्व या ठिकाणी उपस्थित राहिला. मायबाप तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे मृदंग सम्राट मृदंग महामेरू मुकुंदा महाराज पवार यांना सुद्धा नमस्कार करतो. कारण त्यांच्या तालात बुवा ढोलत त्यांना माहिती होतं. त्यांनी माझी शेवट्याला नस पाहिली होती.
माझी या जातीचे मध भेटो कोणी यावं ते जमते हा तार जुळावा लागेल याला तार जुळावा लागेल येत तेच आपलं सारखं आहे, जरी त्याने नाम नाही दिलं असलं तरी हा तार एकच आहे जया ऐक्याची अवतारा मुदाचा जोडला तारा निवृत्तीच्या पहिल्या तिरा झेपावेला जो ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय कृष्ण आज आपल्या